रायगडावर घडलेल्या ऐतिहासिक घटना. मे 1656. रायरीचा किल्ला शिवाजीराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी त्याला रायगड असे नाव ठेवले. हा गड ताब्यात आल्यामुळे महाराजांचा राज्यविस्तार झाला. प्रतापगडाच्या रणसंग्रामानंतर शिवाजीराजांचे आदिलशाहीशी युद्ध सुरू झाले. 2 मार्च 1660 हा वर्ष प्रतिपदेचा दिवस असून या दिवशी शिवाजीराजे पन्हाळगडावर आले. 4.25 महिने सिद्दी जोहरच्या कडक वेढ्यात महाराज होते. यावेळी राजापूरच्या इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केली. तोफा आणि दारुगोळा पुरविला. महाराज पन्हाळ्यावरून सुटून आले आणि त्यांनी राजापूरच्या इंग्रजांवर मोहीम काढून त्यांची राजापूरची वखार लुटली व खणून काढली. तेथील 200 इंग्रजांना कैद करून रायगड लिंगाणा येथे आणून कैदेत ठेवले. महाराजांच्या या सर्व हालचाली रायगडावरून झाल्या. रायगडावरून राजांनी घडविलेला हा पहिला चमत्कार होता. शिवाजीराजे आग्र्याहून सुटून आल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने महाराजांबरोबर सलोख्याचा तह करण्यासाठी आपला वकील रायगडावर पाठविला. 5 जुलै 1667 या दिवशी शिवाजीराजे व पोर्तुगीज यांच्यामध्ये तह पूर्ण झाला. सुरतेवरील दुसरी स्वारी महाराजांनी रायगडावरूनच केली. सुरत लुटून मोगल सैन्याशी निकराची झुंज देत यशस्वी होऊन ते परत आले. यावेळेस त्यांनी 5 कोटींची लूट आणली. शिवाय मोगलांचे 500 घोडे पाडाव करून आणून खुणेसाठी त्यांच्या उजव्या पायावर चौकडीचे डाग दिले. याच वर्षी महाराजांनी मोगलांचे सधन शहर जुन्नर लुटले. सर्वत्र विजय मिळत होते. महाराजांनी मनात निश्चित केले की याच गडावर राजधानी करावयाची. गडाचा माथा राजधानी बनविण्यास सोयीचा व पुरेसा आहे. चारही बाजूने चढून जाण्यास वाट नाही. शिवाय राजगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड या किल्ल्यांपासून फार दूर नाही. म्हणूनच तक्ताच जागा हाच गड करावा. 1671 साल शिमग्यातील धुळवडीचा दिवस होता. राजपुरीच्या जवळ असलेला दांडा या ठिकाणी शिवाजीचे सैन्य व सिद्धीचे सैन्य यांची लढाई झाली. मराठी लोक शिमग्याच्या सणात गुंतले आहेत हे पाहून सिद्धीने अचानक हल्ला केला. खूप मराठी माणसे मारली गेली. मराठ्यांच्या दारूच्या कोठारालाच सिद्धीने आग लावली. त्या दारूचा भयंकर स्फोट झाला. रायगडावर महाराज झोपलेले असताना त्यांना हा आवाज ऐकू आला. महाराज म्हणाले, राजापुरीच काहीतरी भयंकर घडले आहे. महाराज निद्राधीन असतानाही त्यांना दंडा राजपुरीवर कोसळलेल्या संकटाची जाणीव झाली. पुढे 3 दिवसांनी बातमी आली की दंडा राजपुरी सिद्धीने घेतली. महाराजांचा सनसनीत पराभव झाला. शेकडो लोक प्राणास मुकले. या पराभवाचा वचपा 1674 साली राजांनी घेतला. जंगी आरमार उभारून व खुशकीच्या मार्गाने खूप मोठी फौज नेऊन राजांनी सिद्धीचा समाचार घेतला. शेकडो लोक कापून काढले. जंजिऱ्यापासून गोव्यापर्यंतचा किनारा ताब्यात घेऊन दंडा राजपुरी पुन्हा मिळवली. 13 जानेवारी 1672 या दिवशी शिवरायांनी रायगड महाड येथून खूप मोठी फौज नेऊन औरंगजेबाचा सरदार दिलेर खान याचा पराभव केला. त्याने जिंकून घेतलेले चाकण पुन्हा मराठी राज्यात आणले. इसवी सन 1672 या वर्षी महाराजांनी घोडबंदर येथील पोर्तुगीज वसाहतीवर धाडसी हल्ला केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज इतके घाबरले की त्यांनी शिवाजी बरोबर सख्य असावे म्हणून आपला वकील मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे ठरविले. 6 मार्च 1672 आपल्याबरोबर 10 भंडारी, 2 इंग्रज, 2 घोडे, पालखीचे भुई, 200 रोख रुपये घेऊन उस्टिक निघाला. मे महिन्याच्या प्रारंभी राजांची व इंग्रज वकिलांची रायगडावर भेट झाली. परंतु महाराजांच्या धोरणी स्वभावामुळे या भेटीतून इंग्रजांना काहीच साध्य झाले नाही. इंग्रजांनी आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा शिवाजीची भेट घ्यावी आणि त्यांच्या मराठी मुलुखात व्यापाराच्या दृष्टीने काही सवलती मिळाव्यात म्हणून पुन्हा प्रयत्न केला. यावेळी थॉमस निकल्स हा इंग्रजांचा वकील होता. निकल्स याने शिवाजीच्या मुलखाची पाहणी करावी, तेथील नद्या, त्यांच्या पात्राची रुंदी, खोली, जंगले अशी भौगोलिक स्थिती पाहावी आणि या सर्वाची टिपणे करावी. शिवाय रोज घडणाऱ्या घटनांची डायरीमध्ये नोंद करावी असे ठरले. थॉमस निकल्स यास शेवटची सूचना देताना कंपनीने स्पष्ट सांगितले की शिवाजीशी तह करावा व त्याच्याकडून महत्वाच्या मुद्द्यांची उत्तरे मिळवावीत. शिवाजीने वेळोवेळी आपल्या व्यापाराचे फार मोठे नुकसान केले आहे. शिवाजीची भेट झाली नाही तर त्याचा महत्वाचा अधिकारी किंवा त्याचा मुलगा संभाजी याची भेट घ्यावी. याप्रमाणे सर्व सिद्धता करून थॉमस निकल्स 19 मे 1673 वार सोमवार या दिवशी मुंबईहून निघाला. 21 मे रोजी तो गडाच्या खाली रायगडवाडी येथे आला. आपल्या डायरीमध्ये त्याने वाडीला भिकारखेडे असे म्हटले आहे. गडाच्या पायथ्याशी येताच त्याने राजांची चौकशी केली. त्यावेळी राजे गडावर नव्हते म्हणून निकल्स याने संभाजीच्या भेटीची परवानगी मागितली. ती त्याला त्वरित मिळाली. पण त्या दिवशी रायगड परिसरात पाऊस फार पडला त्यामुळे भेट झाली नाही. 23 मे 1673 या दिवशी निकल्स रायगडाचा उंच डोंगर चढू लागला. रायगडाला पाय लावणारा हा दुसरा इंग्रज होता. निकल्सने रायगडाचे वर्णन लिहून ठेवले आहे.
तो म्हणतो, वाटेत खडकात पायऱ्या खोदल्या आहेत, गड उंच आहे, जेथे नैसर्गिक अभयता नाही तेथे तटबंदी केली आहे. हा गड इतका अभेद्य आहे की अन्नाचा पुरवठा भरपूर असेल तर अल्प शिबंदीच्या साहाय्याने हा गड सबंध जगाविरुद्ध लढू शकेल. गडावर मध्यभागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. 24 मे रोजी संभाजी व टॉमस निकल्स यांची भेट झाली आणि निकल्स गडाखाली पाचाड येथे येऊन थांबला. 31 मे रोजी तो पुन्हा गडावर आला. अजूनही महाराज गडावर आले नव्हते. तो पुन्हा पाचाड येथे आला आणि राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसला. 2 जून रोजी रात्रीच्या थंड वेळी रायगड चढत असलेली राजांची आकृती निकल्सला दिसली. हेच त्याला झालेले शिवछत्रपतींचे ओझरते अनोखे प्रथम दर्शन. 3 जूनला सकाळी 11 वाजता राजदरबारात निकल्स व शिवराय यांची भेट झाली. काही जुजबी स्वरूपाच्या मालावर शिवाजीने इंग्रजांकडून जकात न घेण्याचे मान्य केले. नंतर पान सुपारी व वस्त्रे देऊन राजांनी इंग्रज वकिलास निरोप दिला. 21 जुलै 1672 या दिवशी डचांचा वकील अब्राहम लोपेकर शिवाजी महाराजांबरोबर तह करण्यासाठी रायगडावर आला. या वकिलाने आणलेला नजराणा 450 होन किमतीचा होता. महाराजास तो पसंत पडला नाही. या डच वकिलाच्या भेटीला महत्व नाही, परंतु रायगडावर डचांचा वकीलही येऊन गेला. ही घटना ऐतिहासिक महत्वाची आहे इतकेच. शिवराय स्वतःच राज्याभिषेक करून घेणार आहेत ही बातमी मुंबईकर इंग्रजांत समजली. त्यांनी आपला वकील हेनरी ऑक्झेंडन याला मोठा नजराणा घेऊन समारंभास हजर ठेवण्याची व्यवस्था केली. हेनरीला शिवाजीच्या कर्तृत्वाची व स्वभावाची पक्की माहिती होती. यावेळी हेनरीचे वय 56 वर्षांचे होते. हेनरी ऑक्झेंडन मुंबईहून निघाला. त्याच्याबरोबर आणखी 2 इंग्रज होते. 19 मे 1674 रोजी तो रायगडाच्या खाली पाचाड येथे आला. 2 दिवस तो पाचाड येथेच होता. त्यावेळी महाराज प्रतापगडावरील भवानी देवीला 1 मण वजनाचे सोन्याचे छत्र अर्पण करण्यासाठी गेले होते. 21 मे रोजी महाराज रायगडावर आले. 22 मे रोजी हेनरी व त्यांचे 2 इंग्रज सोबती यांनी गड चढण्यास प्रारंभ केला. रायगड चढत असताना ऑक्झेंडनची इंग्रजी नजर चारही बाजूस फिरत होती. तो लिहितो की हा गड कोणासही जिंकून घेता येणे शक्य नाही. फितुरी झाली किंवा अन्नधान्य संपले तरच हा किल्ला ताब्यात येईल. हेनरीची व त्याच्या मित्राची उतरण्याची व्यवस्था एका स्वतंत्र घरात करण्यात आली होती. हे पाहून त्याला समाधान वाटले. 22 मे रोजी रायगडावर पाऊल ठेवताच शिवछत्रपतींची भेट व्हावी म्हणून हेनरीचे प्रयत्न चालू होते. पण शिवाजीराजे राज्यारोहणाच्या पूर्व तयारीत असल्यामुळे 4 दिवस भेट झाली नाही. 26 मे रोजी रायगडावरील एका खास महालात राजे व ऑक्झेंडन याची भेट झाली. यावेळी त्याने शिवाजी व संभाजी यांना खास नजराणा दिला. याच भेटीच्या वेळी मुंबईहून खास मागवलेली एक दरबारी लाकडी खुर्ची ऑक्झेंडनने राजांना दिली. शिवाजी व संभाजी फार वेळ थांबले नाही. धार्मिक विधीसाठी ते निघून गेले. आमच्या पेशव्यांकडून तहाची कलमे पूर्ण करून घ्या असे त्यांनी हेनरी ऑक्झेंडन यास सांगितले. राज्याभिषेकाच्या वेळी ऑक्झेंडन हजर होता. सर्व भारतवासियांना परमोच्च आनंद देणाऱ्या राज्यारोहणाच्या इतिहास प्रसिद्ध दिवशी सकाळी 8 वाजता तो राजदरबारात आला. तेथे खूपच गर्दी होती. हेनरी बरोबर दुभाषा म्हणून नारायण शेनवी हजर होता. त्याने हेनरीच्या हातातली हिऱ्याची अंगठी सूर्यप्रकाशात धरली. त्यावर पडणारे किरण परावर्तित होऊन महाराजांच्या मुखावर पडले आणि त्यांचे लक्ष हेनरीकडे गेले. हेनरीला त्यांनी पुढे बोलाविले. त्याने राजांना लावून मुजरा केला व ती अंगठी राजांना अर्पण केली. मग शिवाजीनेही पोशाख देऊन त्यांची पाठवणी केली. यावेळेस नगरखान्याच्या बाहेरील बाजूस 2 सुंदर हत्ती झुलत होते. ते शृंगारलेले होते. हे 2 अवजड प्राणी इतक्या दुर्गम वाटेने गडावरती कसे आणले याचे हेनरीला आश्चर्य वाटले. ते त्याने डायरीमध्ये लिहिले आहे. इंग्रज वकील ऑक्झेंडन यांनी राज्याभिषेक समारंभ पाहिला. शिवाजी राजांचे शब्दचित्र रेखाटले आहे. तो लिहितो, शिवाजी 47 वर्षाचा असून देखणा होता. त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येतो. त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार होते. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्याचे भाषण निश्चयात्मक स्पष्ट पण जलद होते. ऑक्झेंडन थोडा वेळ सिंहासनाजवळ उभा होता. त्यावेळी त्याला जे दिसले त्याने लिहिले आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिली. उजव्या हाताला 2 मोठमोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातास अनेक अश्वपुच्छे व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो तो 2 लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते. 2 देखणे पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसले. गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी कोठून वर आले असावेत याचा तर्कच आम्हास करवेना. दरबार बरखास्त झाल्यावर छत्रपतींची हत्तीवरून मिरवणूक निघाली.
जगदीश्वराच्या प्रासादाकडे ही मिरवणूक जात असताना रस्त्याच्या कड्यांनी असलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर सुवर्ण रौप्य पुष्पवृष्टी केली व त्यांच्या नावाचा जय जयकार केला. हेनरी एकूण 25 दिवस रायगडावर होता. तह पूर्ण करून घेऊन प्रसन्न मनाने 13 जून 1674 रोजी तो खाली उतरला व मुंबईस निघाला. राजांचा गड आणि गडांचा राजा पाहून तो दिपून गेला. इसवी सन 1672 राजांच्या मनात स्वतःच राज्याभिषेक करून घ्यावा हा विचार होता. जिजाबाई साहेबांची तर तशी फारच इच्छा होती. शिवाजी हा या माऊलीचा 6वा मुलगा. जिजाबाई शिवाजीच्या वेळी गरोदर असताना शिवनेरीच्या शिवाई देवीला सारख्या विनविन्या करीत होत्या. आई, तू राम होऊन रावण मारलास, तू कृष्ण झालीस आणि कंस मारलास, तू नरसिंह झालीस आणि हिरण्यकश्यप फाडलास. माते, तू माझ्या पोटी जन्माला ये. देवीने गाराने ऐकले आणि 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शुक्लनाम संवत्सर उत्तरायण फाल्गुन महिना वद्य तृतीया हस्त नक्षत्र सिंह लग्न शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार असताना एका शुभ क्षणावर 5 ग्रह उच्चीचे असताना शिवाजीराजे जन्माला आले. जिजाबाईंनी मुलावर सतत संस्कार केले होते. भूभक्तीचे प्रबल दुग्ध पाजीन, मी वीर तुला बनवीन. रिपुरुधिराने मायभूमी नाणीन, स्वातंत्र्य घरा आणीन. होईन सख्या धन्य धन्य जन्मून, तुझं सिंहासनी स्थापून. आपल्या डोळ्यां देखत मुलगा छत्रपती झालेला पाहावा असे त्या 70 उलटलेल्या वृद्धेस वाटावे हे योग्यच होते. याच वेळी काशीचे वेदमूर्ती गागाभट्ट यांचे महाराष्ट्रात आगमन झाले. या गागाभट्टांनीच मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले व त्याप्रमाणे बोलणी सुरू झाली. कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो, पुढे वेदमूर्ती गागाभट्ट म्हणून वाराणसीहून राजियांची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित, 4 वेद 6 शास्त्रे, योगाभ्यास संपन्न ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगींची ब्रह्मदेव असा पंडित त्यास राजे व सरकारकून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्मानाने आणले. त्यांची पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन पूजिले. गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी यांच्या मते मुसलमान पातशाह तक्ती बसवून छत्र धरून पातशाही करीतात आणि शिवाजीराजे यांनीही 4 पातशाही दबावल्या आणि 5 लाख घोडा लष्कर गडकोट असे असता त्यास तख्त नाही, याकरिता मराठी राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि राजियास मानिले. 6 जून 1674 ज्येष्ठ शुक्ल 13 या दिवशी पहाटे 5 वाजता राजे सिंहासनावर बसले. जमलेल्या सर्व लोकांनी शिवराय असे नाव ठेवले. सकल सौभाग्य संपन्न सोयराबाई साहेब पट्टराणी म्हणून राजांच्या शेजारी बसल्या होत्या. संभाजी युवराज या नात्याने सिंहासनाच्या पायरीवर बसला होता. गागाभट्टांच्या मंत्रघोषात सर्व समारंभ पार पडला. शिवरायांची राजदरबारापासून श्री जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र मराठी मुलुखात उत्साहाचे उधाण आले होते. या युगी पृथ्वीवर म्लेच्छ पातशाह असता मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. महाराजांना राज्याभिषेक झाला ही बातमी दिल्लीस औरंगजेबाला समजली तेव्हा तो फारच दुःखी झाला. तख्तावरून उतरून अंतपुरात गेले आणि दोन्ही भुईस घासून आपल्या देवाचे नाव घेऊन परमखेद केला. 2 दिवस अन्न उदक घेतले नाही आणि बोलिले की खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले. आता हद्द झाली. असो, बहुध खेद दुःखाचे पर्वत मानिले. एस विजापूरचे पातशाह व भागापूरचे पातशाह वरकड सर्वांस वर्तमाने कळून खेद झाला. शिवराय छत्रपती झाले. जिजाबाईचे मनोरथ पूर्ण झाले. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. अनेक दुःख भोगलेल्या या मातेचा शेवटचा दिवस खरोखरीच गोड झाला आणि ज्येष्ठ व 9 बुधवारी रात्री जिजाबाई साहेब पाचाड येथे मृत्यू पावले. धन्य ती राजमाता. त्यांच्या मृत्यूची तारीख होती 17 जून 1674. शिवाजीराजे आग्र्याहून निसटून आले ही बातमी कळताच या लोकोत्तर पुरुषाचे दर्शन घेण्यासाठी भूषण रायगडावर आला. भूषणाचे आडनाव त्रिपाठी, गोत्र काश्यप. याच्या पित्याचे नाव रत्नाकर आणि गावाचे नाव त्रिविक्रमपूर. हे गाव यमुनेच्या काठी असून सध्या याला टिकमापूर असे म्हणतात. इसवी सन 1667 साली भूषण रायगडावर आला आणि 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक पाहून पुन्हा आपले गावी परतला. या 7 वर्षाच्या काळात भूषणाने राजांच्या जीवनावर 2 काव्यग्रंथ रचले. ते उपलब्ध आहेत. एका ग्रंथाचे नाव आहे शिवराज भूषण आणि दुसऱ्याचे शिवबावनी. या दोन्ही ग्रंथात शिवाजी राजांचे रायगडाचे राज्याभिषेक सोहळ्याचे आणि महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. भूषण म्हणतो, शिवाजीने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे रक्षण केले. सर्वस्वाचे सार जे रामनाम ते हिंदूंच्या जिभेवर कायम ठेवले.
हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी चालविली. खांद्यावरील जानवी आणि गळ्यातील माळ सुरक्षित ठेविल्या. मुघलांचे यथास्थित मर्दन केले. बादशहास मरगळून टाकले. शत्रूंचे चूर्ण केले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला. देवळात देव आणि घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले. औरंगजेबाचे सरदार शिवाजीवर चालून जाण्यास किती घाबरत असत याचं वर्णन भूषणानं शिवबावनीमध्ये केलं आहे. शिवाजीने जगाला शोभा आणणाऱ्या अशा 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे बादशहाची भय न बाळगता मानाने राहणे व दुसरी अभिमानारहित दान करणे. तो पुढे म्हणतो, ज्या रायगडावर शिवाजी महाराज राहतात त्याच्या आजूबाजूस पंपा, मानस इत्यादी सरोवरांसारखी इतिहास प्रसिद्ध व अवर्णनीय अशी सरोवरे आहेत. तेथील राजमार्ग पाहून देव देखील थक्क होतात. आकाशास इतर कोठेच आधार नसल्यामुळे त्रस्त झालेले चंद्र सूर्य येथेच विसावा घेतात. येथे मानकांच्या योगाने प्रातःकाल व नीलमण्यांच्या योगाने सायंकाळ होते. भूषण कवीचे शिवकाव्य रायगड पाहून आणि रायगडावर वास्तव्य असताना त्याने लिहिले आहे, म्हणून त्या वर्णनास ऐतिहासिक महत्व आहे. शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी निश्चलपुरी या नावाचा गोसावी रायगडावर नियंत्रित म्हणून उपस्थित होता. गागाभट्टांनी केलेला राज्याभिषेक त्याला योग्य वाटला नाही. त्याने अनेक चुका दाखवून याची वाईट फळे भोगावी लागतील असे भविष्य कथन केले. कोकणचा संहारकर्ता परशुराम, वेताळ, हनुमान आणि गडाची देवता शिरकाई देवी यांची पूजा बांधण्यात आली नाही. भूतपिशाच्य यांना संतुष्ट केले नाही. सिंहासनाला बळी दिला गेला नाही. सत्पात्र ब्राह्मणांचा अव्हेर करण्यात आला असे निश्चलपुरीचे मत होते. आणि काय असेल ते असो, पण रायगडावर अनेक अनिष्ट प्रकार घडले. सिंहासनाच्या पायरीवर संभाजी बसला असता त्याच्या डोक्यावरील 2 पोते ओघळून पडली. राजा रथावर असताना रथाचा आस वाकला. धनुष्याची कतनच्या ओढीत असताना महाराजांच्या हातातील अंगठी गळून पडली. एवढेच नाही तर राज्याभिषेकानंतर 13व्या दिवशी राजमाता जिजाबाई साहेब मरण पावल्या. थोड्याच दिवसात राजपत्नी काशीबाई साहेब वारल्या. रायगडावर एक हत्ती मरण पावला. प्रतापगडावर घोड्यांच्या पागेला आग लागून पागा जळून गेली. निश्चलपुरीच्या भविष्याची प्रचिती आली. महाराजांनी त्याला पुन्हा एकदा आपणास राज्याभिषेक करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे 24 सप्टेंबर 1674 या दिवशी हा अभिषेक झाला. या दिवशी ललिता पंचमी होती. या प्रसंगी निश्चलपुरीने ब्राह्मणांना तांबडी वस्त्रे नेसवून व तांबड्या आसनावर बसवून मंत्रपठण करून घेतले. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. शिजविलेल्या अन्नाचा प्रचंड ढीग रायरी पर्वतास अर्पण केला. इष्ट देवतांना नैवेद्य व बळी दिले. हा दुसरा राज्याभिषेक होय. हा अभिषेक तांत्रिक पद्धतीने करण्यात आला. राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी रायगडावरून निघून दक्षिण दिग्विजय केला. यावेळी मराठी राज्य जिंजीपर्यंत विस्तारले. महाराजांचे राज्य हे न्यायाचे राज्य होते. महाराजांना प्रजेचे प्रेम मिळाले. लोकांना हा राजा ईश्वराचा अवतार वाटला. श्री समर्थांसारख्या विरुक्त पुरुषालाही आनंद झाला. श्री समर्थ आणि शिवराय एकमेकांना ओळखत होते. झोळीतून स्वराज्य दान करणाऱ्या या गुरुला उदार, धीर, गंभीर शिल्प मिळाला होता. चाफळ येथील मठासाठी व राम मंदिरासाठी धनधान्याची नेमणूक राजांनी करून दिली होती. पण शिल्पाचे समाधान झाले नाही. समर्थांना काय द्यावे अशा विचारात त्यांना सुचले की समर्थांना आता शिवथरगळीत राहू द्यायचे नाही. तेथे थंडी फार, शिवाय समर्थांचे वय झाले होते. ते अधूनमधून आजारी असायचे. महाराजांनी त्यांना आग्रह करून साताराजवळ असलेल्या परळीच्या गडावर आणले. हाच तो समर्थांचा सज्जनगड होय. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर राहावयास आले. 8 ऑगस्ट 1676च्या सुमार समर्थांचे आयुष्य सरत आले होते. सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या होत्या. आता जगदंबेजवळ आईजवळ एकच मागणे मागावयाचे होते. एकच इच्छा होती, आई माझ्या शिवाजी राजाला खूप राज्य दे, भरपूर आयुष्य दे, वैभवाचा लाभ होऊ दे. बस हेच मागणे. एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र अम्मासे देखता. दृष्ट संहारिले मागे ऐसे उदंड एकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे, क्षमावे तुळजे माते, इच्छा पूर्णची ते करी. समर्थ आणि शिवराय 2 शरीरे पण आत्मा एक अशी स्थिती होती. दक्षिण दिग्विजयानंतर महाराज सज्जनगडावर समर्थांजवळ येऊन राहिले होते. 7 दिवस तर शिवराय ध्यानस्थ होते आणि नंतर समर्थांचा निरोप घेऊन महाराज रायगडावर परत आले. हीच राजांची व समर्थांची शेवटची भेट. यानंतर रायगडावर काही सुखद सोहळे झाले. 7 मार्च 1680 या दिवशी राजारामांची मुंज झाली. 14 मार्च 1680 या रोजी राजारामाचे लग्न झाले. प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई नेमस्त केली. यावेळी राजाराम केवळ 10 वर्षांचा होता.
सभासद म्हणतो, धाकटा पुत्र राजाराम यास वधू पाहता प्रतापराव यांची कन्या वधू नेमस्त केली. लग्न सिद्धी ते पावविले. वधूचे नाव जानकीबाई असे ठेवले. मोठा महोत्सव केला. दानधर्म अपार केला. महाराजांच्या जीवनातले हे अखेरचे कार्य रायगडावर संपन्न झाले. स्वातंत्र्य सूर्य मावळला. हा फाल्गुनचा महिना होता. आकाशात सूर्यबिंब प्रखर तेजाने तळपत होते. अमावस्या जवळ येऊ लागली. त्या तेजोभास्कराला गिळून टाकण्यासाठी भली मोठी सावली हळूहळू पुढे सरकू लागली. राहू आणि केतूंनी आपली अकराळ विक्राळ जबडे पसरले. सूर्यनारायणाला याची कल्पना तरी होती काय? 20 मार्च 1680 फाल्गुन वद्य अमावस्या सूर्यग्रहण होते. या दिवशी सूर्य काळवंडून गेला. त्याचा प्रकाश लोटला. चंड प्रतापी सूर्याला ग्रहण लागले. महाराज स्नान करून धार्मिक विधी करीत होते. त्यांनी अपार दान धर्म केला. पण 2 दिवस उलटले आणि त्यांना ताप येऊ लागला. ज्वर उतरत नव्हता. जीवाला जीव देणारी माणसे भोवताली होती. महाराष्ट्राच्या सर्व कुलदेवतांना नवस केले जात होते. पण काळजी कणाकणाने वाढतच होती. गेली 35 वर्षे हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे असा उग्र संकल्प करून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपार कष्ट केले होते. महाराजांनी स्वराज्य मिळविले, पण या कार्यात त्यांच्या शरीराची आणि मनाची इतकी झीज झाली होती की ती हानी कशानेही भरून येणारी नव्हती. यापूर्वी 2 वेळा राजे आजारी होते. आग्रा येथून सुटून आल्यानंतर 2 महिने ते राजगडावर आजारी होते. कर्नाटकाची मोहीम करून आल्यानंतर ते सातारा येथे आजारी होते. हा आजार 3रा. राजांना आता शांत झोप हवी होती. अतिश्रमाने ते थकले होते. जीवाचे जीवलग पुढे निघून गेले होते. आईसाहेबही गेल्या होत्या व त्यांना भेटण्यासाठी आता शिवबाई निघाला होता. महाराजांना समजले, आता या आजारातून आपण वाचणार नाही. 3 एप्रिल 1680 शनिवारचा दिवस उगवला. या दिवशी चैत्र महिन्याची पौर्णिमा होती. श्री रामभक्त हनुमानाचा हा जन्मदिन. गडावर हनुमान जयंती साजरी झाली, पण त्यात उत्साह नव्हता. दुपार झाली. महाराज निघाले. मृत्यूशी खेळ खेळणारे राजे मृत्यूचा बोट धरून निघाले. दुःखाने अवघडून आणि खाली माला घालून उभ्या असलेल्या सोबत्यांना ते अखेरचे शब्द बोलले, तुम्ही चुकार होऊ नका. हा तो मृत्यू लोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितुके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता आपण अवघे बाहेर बैसा. आम्ही श्रींचे नामस्मरण करतो. महाराजांची ही शेवटची आज्ञा. सर्वजण बाहेर आले. जगदंब जगदंब असे नामस्मरण करीत राजे रायगडाला सोडून सर्वांना सोडून निघून गेले. छत्र चामरे, सिंहासन, स्नेही सोबती, राजधानी सर्व इथेच ठेवून मृत्यूच्या हाती हात देऊन राजे गेले. गेले राजे शिवाजी. हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला घळघळ रडली. हिंदभू शोक भारी. महाराजांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला. कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, राजा साक्षात केवळ अवतारी जन्मास येऊन पराक्रम करून नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलाही या 4ही पातशाह्या व समुद्रातील 22 पातशाह असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशाह सिंहासनाधीश छत्रपती झाला. प्रति इच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही. राजयांचे देहावसन झाले. ते दिवशी पृथ्वी कंप झाला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशातून झाला. रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तमय झाले. ऐसी आरिष्टी झाली. छत्रपती गेले तेव्हा संभाजी 22 वर्षांचा असून राजाराम केवळ 10 वर्षांचा होता. संभाजीराजे पन्हाळगडावर नजरकैदेत होते म्हणून साबाजी भोसले शिंगणापूरकर यांच्या शेजारी राजारामास बसवून क्रिया केली. या प्रकारे करून महाराज पुण्यश्लोक योगियांसही जे गती असाध्य ते चतुर्विध पुरुषार्थ साधून मोक्षाचे अधिकारी झाले. महाराज गेले ही बातमी संभाजीराजांना पन्हाळा येथे समजली. आपणास राज्य देण्याचा सोयराबाई व मंत्री यांचा विचार नाही हेही समजले आणि तो ज्वालामुखी सारखा भडकला. 35,000 फौज जमवून त्याने पन्हाळा, कराड, प्रतापगड, रायगड अशी मुसंडी मारली. वाटेत कराडला स्वराज्याचा सरनौबत हंबीरराव मोहिते त्याला सामील झाला. आता संभाजीला कोण थोपवणार? तो एकदम रायगडावर आला आणि त्याने गड ताब्यात घेतला. महाराजांच्या अस्थींचे दर्शन घेऊन त्याने विधीपूर्वक सर्व क्रिया पुन्हा केली. याच सुमारास शिवाजी महाराजांची एक पत्नी मोहिते घराण्यातील पुतळाबाई 27 जून 1680 ला सती गेली. संभाजीने यावेळी खूप दानधर्म केला. 20 जुलै 1680 या श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी संभाजीने रायगडावर मंचकारोहण केले आणि स्वतःच राज्याभिषेक मात्र 16 जानेवारी 1681 या दिवशी केला. हा रायगडावरील दुसरा राज्याभिषेक. संभाजीराजांची कारकीर्द फक्त 9 वर्षांची. 4 फेब्रुवारी 1689
माघाच्या वद्य दशमीची उत्तरात्र संभाजीराजे आणि कवी कलश रायगडाच्या परिसरात संगमेश्वर या ठिकाणी पकडले गेले आणि संभाजीराजांची हत्या करण्यात आली 11 मार्च 1689. संभाजीराजांना मुकरब खानाने पकडले ही हकीकत रायगडावर समजली. यावेळी गडावर मोठी अशी संभाजीराजांची पत्नी येसुबाई होती. पण मोठी म्हणजे किती, तिचे वय फक्त 28 वर्षांचे होते. राजाराम 19 वर्षांचा आणि शाहू हा केवळ 7 वर्षांचा होता. स्वराज्याला राजा पाहिजे म्हणून येसुबाईने दिराला राजारामाला मंचकार होऊन केले. 12 फेब्रुवारी 1689 पासून रायगडावर राजारामाची कारकीर्द सुरू झाली. 11 मार्च 1689 ला संभाजीराजांची तुळजापूर जवळ वढू या गावी हत्या करण्यात आली. लगेच औरंगजेबाच्या हुकुमावरून इतिगत खान उर्फ जुल्फिकार खान याने राजधानी रायगड हस्तगत करण्यासाठी रायगडाला वेढा घातला. यावेळी रायगडाचा मुख्य अधिकारी शिवाजीचा सुप्रसिद्ध सरदार येसाजी कंक हा होता. रायगडावर अन्नधान्य आणि दारुगोळा भरपूर होता. स्वराज्याची करती माणसे गडावर होती. राजाराम, त्याच्या बायका येसुबाई व तिचा मुलगा शाहू, शिवाजीराजांच्या 2 बायका ही सर्व माणसे गडावर होती. या कठीण प्रसंगात येसुबाईने राजारामास सांगितले की तुम्ही व तुमच्या 2 पत्नी यांनी गड उतरून दूरदेशी जिंजी प्रांती निघून जावे. मी गडाची राखण करते. सर्वजण एकत्र राहिले तर एकदमच शत्रूच्या हाती सापडावे असे होईल. राजारामासह सर्वांना ही मसलत पसंत पडली आणि राजाराम रायगडाच्या वाघ दरवाजाने पाळण्यात खाली उतरून जिंजीला जाऊन पोहोचला. इतिगत खानाचा रायगडाचा वेढा सुमारे 7.25 महिने होता. पावसाळा संपल्यानंतर वेढ्याचे पाश आवळले गेले. गडावरून बाहेर गेलेला राजाराम आपणास मदत करील ही येसुबाईंची आशा मावळली. आता शरण जाणे एवढा मार्ग राहिला. आता किल्ला भांडवणे म्हणजे आपल्या लोकांचा नाश करणे आहे हे जाणून येसुबाईने इतिगत खानाला कळविले की आपल्या अब्रूस व जीवास धक्का लागू देणार नाही असे आश्वासन द्याल तर किल्ला खाली करून देईन. खानाने ते मान्य केले. इतिगत खान गडावर आला. येसुबाईने शाहूस त्याच्या मांडीवर बसविले आणि म्हणाले की याची वडील चुलते सर्व सोडून गेले. आता आपणच वडील आहात. यावर कुराण हातात घेऊन खान म्हणाला, येविषयी या उपरी तुम्ही खतरा न करणे. याचे जीवास व अब्रूस कदापि धक्का लागू देणार नाही. इतिगत खानाने आपला शब्द अखेरपर्यंत पाळला. कसेही असो पण रायगडाला खानाचे पाय लागले. गरुडाच्या घरट्यामध्ये गिरडांनी आश्रय घेतला. मोगलांनी अक्षरशः रायगड लुटला. खरे तर रायगडावर सर्वात मोठी लूट म्हणजे रायगड हीच होती. शिवाय महाराजांचे सिंहासन खानाला मिळाले. सिंहासन इतिगत खानाने घणाचे घाव घालून फोडले. महाराजांची भवानी तलवार आणि प्रतापगडावर अफजल खानास ठार मारून महाराजांनी त्यांच्या कमरेची काढून आणलेली तलवार या दोन्ही ताब्यात घेतल्या. सोनं, रूप, रत्न किती लुटली याची गणतीच नाही. खानाचे लष्कर रायगड लुटून अक्षरशः कुबेर झाले. शिवाय लुटीत मिळाली काही मोलाची माणसं. शिवाजीराजांच्या 2 राण्या, संभाजींची पत्नी येसुबाई व मुलगा शाहू, राजारामाची बायको जानकीबाई ही सर्व राजघराण्यातील माणसे आणि इतर 500 माणसे कैद केली. खानाला मोठा विजय मिळाला. हे रायगडाचे पहिले पारतंत्र्य. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 20 फेब्रुवारी 1707 पर्यंत रायगड मोगलांच्या ताब्यात होता. राजा शिवसिंग हा अधिकारी यावेळी गडाचा कारभार पाहत होता. 1707 साली मोगलांनी स्वारीचा पसार आवरला व ते उत्तरेकडे निघाले. त्यावेळी हा गडकरीही उत्तरेत गेला आणि रायगड जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यात आला. सिद्धी याकुत खान रायगडाचा कारभार पाहत होता. 1707 साली उत्तरेकडे प्रयाण करताना जुल्फिकार खानाने शाहूला सोडून दिले आणि सांगितले की शिवाजीच्या वेळी असलेले स्वराज्य तुमच्या स्वाधीन केले आहे. तुम्ही त्याचे पूर्ण मालक आहात. तुम्ही जा व कुशल राज्य करा. शाहू छत्रपती होऊन सातारा येथे राहू लागला आणि रायगड सिद्धीच्या हातून कसा मिळवावा याचा विचार करू लागला. कागदोपत्री रायगडावर त्याचा ताबा होता पण प्रत्यक्षात तो सिद्धीच्या ताब्यात होता. यावेळी श्रीमंत बाजीराव साहेब स्वराज्याचे पंतप्रधान होते. चिमाजी आप्पासारखा वीरकर भाऊ त्याची पाठराखण करीत होता. शाहूच्या प्रयत्नांना यश आले आणि 5 जून 1733 रोजी मराठ्यांनी पुन्हा रायगड जिंकून घेतला. शाहूला अतिशय आनंद झाला. त्याने दरबारात उद्गार काढले की आपण स्वतः रायगडात जाणार. पण काय असेल ते असो, शाहू आयुष्यात कधीही रायगडावर गेला नाही. छत्रपती शाहूने रायगडाचा कारभार यशवंत महादेव पोतनीस यास दिला होता. त्यांच्यानंतर हा अधिकार विठ्ठल यशवंत याच्या हाती आला. छत्रपती शाहूच्या मृत्यूनंतर राज्याचा सर्व कारभार पेशव्यांनी पाहावा व त्यांनी छत्रपतींचे उणे पडू देऊ नये अशी व्यवस्था छत्रपती शाहूनेच मृत्यूपूर्वी केली होती. साहजिकच रायगडाचा कारभार पेशव्यांकडे आला. शिवाय तेव्हा विठ्ठल यशवंत मराठ्यांविरुद्ध सिद्धीशी हातमिळवणी करू लागला होता. रायगड आता हातचा जाणार, त्यावर विठ्ठल यशवंत यांच्यामुळे सिद्धीची सत्ता येणार असा रंग दिसू लागला. यावेळी माधवराव पेशव्यांचा कारभार सुरू होता. शाहूनंतर रामराजा छत्रपती म्हणून राज्यावर आला.
त्याने विठ्ठल यशवंत यास आज्ञापत्र पाठवून रायगड पेशव्यांच्या ताब्यात द्यावा असे सांगितले. पण पोतनीस ऐकेना. श्रीमंत माधवराव पेशवे यांनी अप्पाजी हरी या नावाचा सरदार रायगड मोहिमेवर नामजात केला. स्वतः माधवराव यावेळी थेऊर मुक्कामी आजारी होते. रायगड घ्यायचाच हा त्यांचा हट्ट होता. आप्पाजी हरीने नाते, कोणझर, पाचाड इत्यादी रायगडाखालची गावे आपल्या ताब्यात घेतली. रायगडच्या कोटावर पेशव्यांचे भगवे निशाण लावले आणि रायगडाची मोर्चेबंदी केली. आप्पाजी हरीची ही मोहीम चालू असताना 18 नोव्हेंबर 1772 कार्तिक वद्य 8 या दिवशी थेऊर येथे श्रीमंत माधवराव पेशवे मरण पावले. श्रीमंत नारायणराव पेशवे झाले. रायगड मोहीम नव्या दमाने सुरू झाली. पोतनिसानेही गड लढविण्याची तयारी केली. नागिन, भवानी, धाकटी तोफ व लंडा कसाब या नामांकित तोफा किल्लेदाराने बुरुजावर आणल्या आणि युद्धाला सुरुवात झाली. अप्पाजी हरी सेनापती तर होताच, पण तो मोठा धोरणी व हिकमती होता. युद्ध महाग पडू नये म्हणून साम दाम याचे प्रयोग त्याने चालू केले. गडावरील महत्वाच्या माणसांना रोख बक्षीस व गावे इनाम देण्याचे ठरले. किल्लेदार आणि गडाचा हवालदार यांनी युद्धातून माघार घेतली. आता लढाई थांबली. 18 मार्च 1773 रोजी रायगड अप्पाजीच्या हाती आला. तो गडावर गेला. गडावरील सर्व देवतांच्या पाया पडला. गडाची देवी शिरकाई हिच्या पुढे 2 रुपये दक्षिणा ठेवली. छत्रपतींच्या सिंहासनास मोजरा करून नजर म्हणून 5 रुपये त्या जागी ठेवले. अप्पाजीने दरबार भरवून ज्यांनी ज्यांनी या युद्धात पराक्रम केला त्यांना बक्षिसे दिली. रायगड पेशव्यांच्या ताब्यात आला. या पुढील काळात रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी होऊ लागला. तसेच इतिहासातील आदरणीय व्यक्ती गडावर राहत होत्या. रायगडाच्या ऐन वैभवाच्या दिवसात शिवछत्रपती, त्यांच्या राण्या जिजाबाई साहेब, गागा भट्ट, भूषण, प्रतापराव गुजर इत्यादी थोर माणसे गडावर राहिली. त्यांनी स्वराज्याचा सूर्योदय आणि वैभव पाहिले. पुढील काळात गडावरील माणसांनी स्वातंत्र्याचा सूर्यास्त पाहिला. रायगड मात्र होता कसाच होता. रायगडासारखा दुर्भेद्य किल्ला भारतात नाही. पुण्यात शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव पेशवा गादीवर होता. इंग्रजांनी जवळजवळ सबंध हिंदुस्थान गिळंकृत केले होते. मराठी राज्य शेवटची आचकी देत होते. रायगडाचे महत्व बाजीराव ओळखून होता. 1000 शिपायांची तिकट शिबंदी रायगडाच्या संरक्षणाकरिता सज्ज होती. बाजीरावाची थोरली पत्नी वाराणसीबाई आणि खूप जड जवाहीर व धनसंचय यावेळी गडावर होता. जोखमेचे मूल्यवान सामान आणि महत्वाची राजघराण्यातील माणसे गडावर असल्यामुळे गड झुंजविणे किती जरुरीचे आहे याची जाणीव किल्लेदाराला होती. 25 एप्रिल ते 4 मे 1818 या काळात मेजर हॉल याने खूप लढा बुरुजा समोरच्या टेकडीवरून रायगडावर हल्ला केला. त्याला दुसऱ्या इंग्रज सेनापतीची मदत मिळाली. मेजर हॉलने रायगडाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या पोटलाच्या डोंगरावर तोफा चढवून रायगडावर मारा सुरू केला. या बाजूकडून मारा करणारा इंग्रज सेनानी कर्नल प्रॉतर हा होता. याचवेळी प्रॉतरने रायगडावरील वाराणसीबाईला निरोप पाठवला की गड सोडून जावयाचे असेल तर जाता येईल, पण बाईने जाण्याचे नाकारले. आता इंग्रजांच्या तीव्र तडाख्यांना प्रारंभ झाला. असे आघात रायगडाने प्रथम अनुभवले. दिनांक 6 मे 1818 रोजी सायंकाळी 4 वाजता इंग्रजांच्या तोफेतील एक 8 इंची गोळा गडावर पडून फुटला. तो गोळा वाराणसीबाई ज्या घरात राहत होती त्याच्यावर पडला. घराला आग लागली. किल्लेदाराचे असे मत पडले की इंग्रज अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे वाराणसीबाईंनी गडातून निघून जाण्याचा विचार करावा. बाईलाही समजले की आता आपले बळ कमी पडत आहे, म्हणून शरणागतीचा विचार सुरू झाला. त्याप्रमाणे कलमे ठरू लागले. इंग्रज सेनापती आणि गडाचा किल्लेदार यांनी समक्ष बोलून तह पक्का केला. तोपर्यंत इंग्रजी तोफखान्यामुळे गडाचे फार मोठे नुकसान झाले होते. गडावरील दारूची कोठारे आगीने भस्मसात झाली होती. गडाला भेगा पडल्या होत्या. गडावरील 350 इमारतींपैकी एकही इमारत उभी नव्हती. शिवछत्रपतींचा राजवाडा उद्ध्वस्त झाला होता. अनेक इमारतींची अक्षरशः राख रांगोळी झाली होती. दिनांक 10 मे 1818 रोजी दुपारी कर्नल प्रॉतर रायगडावर आला. किल्ल्यातील शिबंदी त्याच्या समोरून रांगेत खाली उतरली. सायंकाळी प्रॉतरने वाराणसीबाईंची आदरपूर्वक भेट घेतली. आगीच्या फुकाट्या शेजारी ती बसली होती. तिचे राहते दार पडून धुमसत होते, पण तरीही आपल्या दर्जास आणि खानदानीपणाला शोभेल असेच तिचे वागणे बोलणे होते. वाराणसीबाई पुण्यास निघाली. हत्ती, उंट, घोडेस्वार असा लवाजमा तिच्या बरोबर देण्यात आला. 100 संरक्षण स्वार बरोबर घेऊन बाई पुण्यास आली. तिला विश्रामबाग वाड्यात उतरविण्यात आले. दिनांक 10 मे 1818 या दिवशी इंग्रजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि रायगडावरील स्वातंत्र्य सूर्य मावळला. माझ्या हिंदू बंधूंनो, रायगडाचे वर्णन माझ्या कुवतीप्रमाणे लिहिले. हा रायगड पाहण्याची आपणास इच्छा व्हावी, हा मराठ्यांचा इतिहास ऐकून वाचून आपण काही घडविण्याचा प्रयत्न करावा ही इच्छा आहे.